शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 10 ऑगस्ट 2024. तर आपण काल जो अंदाज दिला आहे दिनांक 10 ऑगस्ट आणि उद्या दिनांक 11 ऑगस्ट या 2 दिवसात राज्यात कुठे किती पाऊस होईल त्या संदर्भात आपण सविस्तर काल अशी माहिती दिलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आपण दिनांक 12, 13 आणि 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात कुठे किती पाऊस होईल त्या संदर्भात कालच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली नाही. मग त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगोदर उद्या कुठे किती पाऊस होईल त्यावर एक नजर टाकू. त्यानंतर परवा म्हणजे 12 ऑगस्टला, त्यानंतर 13 आणि 14 ऑगस्टला राज्यात कुठे किती पाऊस होईल त्यावर सुद्धा नजर टाकू. शेतकरी बंधूंनो, आपण या सर्वप्रथम 15 ऑगस्टपासून राज्यात दमदार पावसाला सुरुवात होईल. ती सुरुवात ही पूर्व विदर्भाकडून होईल. त्यानंतर हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, घाटमाता, कोकण विभाग सगळीकडे दमदार होईल असा अंदाज आपण 5 ऑगस्टला दिलेला आहे. यामध्ये जो काय बदल झालेला आहे त्या बदलासंदर्भात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे. मात्र थोडक्यात सांगायचं जर ठरलं तर जो बदल झालेला आहे तर तो बदल असा, दमदार पावसाच्या ऐवजी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पाऊस होणार नाही असं नाही. ती तारीख आहे 15, 16, 17 आणि 18 ऑगस्ट. यामध्ये आणखीनही 2 दिवस त्यामध्ये वाढ होऊ शकते. तर त्या संदर्भात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर थोडक्यात अगोदर बघूया आज पावसाची काय स्थिती आहे ते. तर आजची तारीख आहे 10 ऑगस्ट. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर इकडं बघितलं तर आज जो पाऊस झालेला आहे तर आणि होणार आहे मध्यरात्रीपर्यंत, तर इकडं गोंदिया, भंडारा, नागपूरचा पूर्व भाग, अमरावती, नागपूरचा उत्तर व पूर्व भाग, अमरावतीचा उत्तर भाग, त्यानंतर अकोल्याच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी होईल. जळगावच्या उत्तर भागामध्ये हलक्या सरी, त्यानंतर नंदुरबारमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आणि त्यानंतर धुळेमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस आज मध्यरात्रीपर्यंत होईल. काही ठिकाणी सकाळीसुद्धा पाऊस झालेला आहे. त्यानंतर आपण इकडे कोकण विभाग आणि घाटमाथ्यावर जर बघितलं तर इकडं अधूनमधून जोरदार पावसाची सरी चालूच आहे. त्यानंतर खालीसुद्धा कोल्हापूरच्या पश्चिमेला सुद्धा हलक्या ते मध्यम सरी चालू आहे. त्यानंतर इकडे सातारा, सांगली, सोलापूर इकडेसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी होणार आहे व काही ठिकाणी झालेला सुद्धा आहे. त्यानंतर जो काही महाराष्ट्राचा अंतर्गत भाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, जालना, जे काही उर्वरित जिल्हे सर्वच या जिल्ह्यामध्ये एक विरखुळे ढगाळ वातावरण राहून आपल्या तुरळक ठिकाणी रिमझिम सरी पाहायला मिळालेल्या आहे आणि मिळणारसुद्धा आहे मध्यरात्रीपर्यंत. मात्र सगळीकडे हा पाऊस नाही आज. मात्र आजच्या तुलनेमध्ये उद्या आपल्याला पावसामध्ये वाढ झालेली दिसणार आहे. तर ती अशी, तर उद्या आपल्याला पाऊस कुठे कुठे पाहायला मिळेल तर उद्या पाऊस आपला पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, त्यानंतर वाशिम, तसेच बुलढाणा या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर काल आपल्या इकडे थोडं पावसाचं प्रमाण कमी दिसत होतं. मात्र आज त्यामध्ये काहीशी वाढ झालेली दिसत आहे. त्यानंतर मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा, हिंगोली सहित या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतेक ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. हा पाऊस मात्र सगळीकडे नाही 11 ऑगस्ट रोजी सुद्धा. त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे जर बघितलं आपण तर सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी, सगळीकडे नाही. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरमध्ये सुद्धा हलक्या सरीची शक्यता आहे बहुतेक ठिकाणी. त्यानंतर इकडे नाशिक, नंदुरबार, धुळे इकडे सुद्धा बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजी.
त्यानंतर इकडे कोकण विभागात जर बघितलं आपण घाटमाथ्यावर इकडे सगळीकडेच अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी चालू राहणार आहे उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजी. तर शेतकरी बंधूंनो, त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत इकडे पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा इकडे सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळेल आपल्या उद्या दुपारनंतर व मध्यरात्रीपर्यंत. तर आता बघूया आपण दिनांक 12 ऑगस्ट रोजी राज्यात एकूण पावसाची काय परिस्थिती राहील. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी राज्यात एकूण पावसाची काय परिस्थिती राहील ते. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही ह्या इमेजमध्ये बघत आहात. जर 12 ऑगस्ट रोजी जर बघितलं आपण तर फक्त कोकण विभागामध्ये म्हणजे घाटमाथ्यावरच बहुतेक ठिकाणी अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी चालू राहील. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये उर्वरित जे काही पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र इकडे सगळीकडे जर बघितलं आपण तर आपल्याला तुटक ढग दिसत आहे पावसाची. त्यामुळे 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी आपल्या राज्याच्या अंतर्गत भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळेल. हीच कंडिशन 13 ऑगस्ट रोजीसुद्धा राहील. म्हणजे 13 ऑगस्ट रोजीसुद्धा पावसामध्ये कोणतीही वाढ झालेली दिसणार नाही. म्हणजे जो पाऊस 12 ऑगस्ट रोजी पाहायला आपण हा पाऊस ह्याच पद्धतीनं 13 ऑगस्ट रोजीसुद्धा पाऊस होईल. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी जर 14ला बघितलं तर 14 तारखेला पावसामध्ये वाढ होईल. तर त्या संदर्भात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देऊ. 14 ऑगस्ट रोजी राज्यात कुठे किती पाऊस होईल, 15 ऑगस्ट राज्यात कुठे किती पाऊस होईल, 16, 17, 18, 19, 20 ऑगस्टपर्यंत राज्यात कुठे किती पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की 14 ऑगस्ट रोजी जी पावसामध्ये पुन्हा वाढ पाहायला मिळणार आहे आपल्याला, हीच वाढ 15 ऑगस्ट रोजी आणखीन वाढ पाहायला मिळणार आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की जो दमदार पाऊस आहे तो दमदार पाऊस कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे 15 ऑगस्टपासून ते 18 ऑगस्ट पुढे 2 दिवस म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत तसा पाऊस होणार आहे. आणि जी आज रोजी अशी कंडिशन झालेली आहे राज्यामध्ये, जर राज्याच्या अंतर्गत भागामध्ये जर आपण विचार केला, मराठवाडा असेल, पश्चिम विदर्भ असेल, इकडे दक्षिण महाराष्ट्र असेल, इकडे आजही सगळेच पिकं पाण्यावर आलेली आहे. या सगळ्या पिकाला एक दिलासा उद्याच्या पावसानंसुद्धा काही ठिकाणी होणार आहे. मी अगोदर सांगितलं त्या हिशोबानं तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये. मात्र 14पासून पुढे 15, 16, 17, 18, 19, 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये सगळीकडेच सगळ्या पिकाला जो काही आता सध्या ताण बसतो हा ताण पूर्णपणे म्हणजे दिलासा बसून या पिकाला पुन्हा नव्याने जोम येणार, पिकं नव्याने जोम पकडणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.